कोरेगाव शहराच्या विकासासाठी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे कार्यमार्गदर्शक राहुल बर्गे कोरेगाव शहराला आदर्श चांगले विचार आणि सकारात्मक मार्गदर्शन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेने केले आहे। संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहर विकासाच्या वाटचालीवर मार्गक्रमण करत असून भविष्यातही संस्थेने मार्गदर्शकाची भूमिका कायम ठेवावी, त्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी दिली। शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने इयत्ता 10वी परीक्षेत कोरेगाव शहरातून गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना राहुल बर्गे यांनी आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अरविंद किरपेकर, उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश भंडारी, सचिव MB भोसले, खजिनदार प्रकाश गुजर, ज्येष्ठ पत्रकार विलास शहा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि पालक यावेळी उपस्थित होते। ज्येष्ठ कादंबरीकार नाह आपटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच डॉक्टर प्रकाश भंडारी यांची कन्या गौरी भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नाह आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सृष्टीप्रिया बर्गे, कार्तिकी भिलारे, किरण जाधव, जिनिशा ओसवाल, पार्थ तपासे आणि शौर्य निदान या गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच पालकांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सगळं शूटिंग करा त्याच्यावर। आणि आत्ता तुम्हाला दृष्टिपथक असलेलं कोरेगाव शहर, याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने अवलोकन करा। जुन्या सर्किट हाऊसपासून कारण आपली भाजी मंडई, जुन्या एस.टी. स्टँड, सर्व कार्यालय, शासकीय कार्यालय, प्रांत ऑफिस, पंचायत समितीचं ऑफिस, परत नवीन विकास आराखडा कोरेगाव शहराचा, याच्यामध्ये सर्वांगीण नाट्यगृह, इतका सर्वांगीण विचार करून एक अतिशय कल्पक आणि हुशार नेतृत्व राहुलदादाच्या रूपानं कोरेगावला मिळालेलं आहे, ह्याची आपल्याला कल्पना असेल। त्यामुळे अतिशय ह्या गोष्टीवर तुम्ही अतिशय डीप अभ्यास केलेला आहे। दुसरी गोष्ट असं, कोरेगाव मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ, सातारा तालुक्यातले 2 जिल्हा परिषदेचे हे गट, कोरेगावचे 3 गट जिल्हा परिषदचे आणि खटाव तालुक्यातले 2 गट, अशा 7 जिल्हा परिषद गटांचा मिळून हा कोरेगाव तालुकाची रचना झालेली आहे। आणि अलीकडच्या 5-10 वर्षात या कोरेगाव तालुक्याचे कर्तबगार आमदार माननीय महेशदादा शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत विश्वासू असे राहुलदादा काम करतात। दुसरी गोष्ट, त्यांची घराण्याचा जर वारसा सांगायचा झाला तर शिवकालीन शिवाजी महाराजांच्या काळापासून सरदार हरजीराजे बर्गे यांनी त्यांच्या 400 सैनिकांसह स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे, हा इतिहास तुम्हाला सर्वांना माहीत असेल। त्या कुळातील एक अत्यंत संयमी, शांत स्वभावाचे, अत्यंत अभ्यासू, कुशल संघटक असे राहुलदादा बर्गे, म्हणजे एक त्यांना शाडो आमदार म्हणलं तरी, म्हणजे ह्या 7 मतदारसंघात गेले, राहुलदादा नाव सांगितलं की ते म्हणतात शाडो आमदार, म्हणजे इतके ते शिंदेसाहेबांच्या जवळचे आहेत। अनेक नवनवीन संकल्पना ते राबवत आहेत। कोरेगाव तालुक्याचा संपूर्ण विकास करण्याचं मोठं कल्पक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। त्यांच्या विनंतीला, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विनंतीला मान देऊन दादा इथं आले, त्याबद्दल त्यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आपल्या अध्यक्ष आदर अतिथी माननीय राहुलदादा बर्गे, उत्सवावरती जे विद्यार्थी आले आहेत ते त्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सर्व सभासद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या निमंत्रणाला
आपण मान दिला आणि याचे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. इथं मगाशी MB सांगितलं की नाहा आपटे, तर नाहा आपटेंच्या बरोबर त्यांचा सहवास सुमारे 8 ते 10 वर्ष आम्हाला लागलेलो. शाळा सुटल्यानंतर त्यांच्या कट्ट्यावरून बसायचं आणि गप्पा मारायच्या. आम्ही भाग्यवान होऊन अशा एक अप्रतिम लोकांचा आणि प्रभावशाली जर व्यक्तिमत्व आहे असे नाहा आपटे आहेत. त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला थांबण्याचा, त्याचे विचार ऐकण्याचा, गप्पा गोष्टी करण्याचा आम्हाला एक संधी लाभली. त्याबद्दल आम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. इथं हा ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे तो प्रामुख्यानं कुठेही असा ज्येष्ठ नागरिक संघ नाही आहे की दर आठवड्याला तुमची मिटिंग होत असते. दर सर्वांविषयी एकत्र येत असतो. विचार मी सर्व सभासद आणि आलेले पालक आणि विद्यार्थी, केपेकर सरांनी सांगितलं की हा संघ जो आहे, काही कोरेगावच्या लोकांना माहीतही नसेल की दर शनिवारी इथं 5 ते 7 आम्ही जमतो. 1 तास जमू. काही वेळेला पाऊस असतो, काही वेळेला 7-8 जणच आम्ही असतो, गप्पा मारतो. काही वेळेला आध्यात्मिक माहिती सांगतो. आमच्या जवळजवळ 5-7 जण मुख्याध्यापक रिटायर म्हणून झालेले आहेत. मी सुद्धा या ठिकाणी कोरेगावचा मूळचा नाही आहे, परंतु 2005ला मी पुणे जिल्ह्यात रिटायर झालो मुख्याध्यापक म्हणून आणि इथं राहायला. 2005ला राहिल्यानंतर त्याला कात्रे सर, निगडीकर वगैरे यांची मंडळी आता वारलेली आहे. म्हणजे आवश्यक मी या ज्येष्ठ नागरिक संघ आमचा असतो. म्हणजे 2005 सालपासून या संघामध्ये मी काम करतो. म्हणजे सुरुवातीला सदस्य म्हणून आणि नंतर मग उपाध्यक्ष म्हणून काम करतो. पहिल्यांदा केपेकर सरांनी सांगितलं की इथं रुक्माईचं जे मूळ आहे तिथं मी बसायची. खाली सतरंजी टाकलेली असायची. अनेक त्यावेळचे लोक, गोडबोले सर, क्षीरसागर वगैरे अशी लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगायची, सुभाषितं सांगायची. आणि त्यामुळं ती जागा पुरायची नाही विठ्ठल मंदिरात. मग नंतर दुसरा भाग येता नगरपंचायतीचा तिथंही मग जागा पुरवली. त्या ठिकाणी जागा मला मिळाली. आणि दर शनिवारी केपेकर सरांनी सांगितलं की असा कुठलाही ज्येष्ठ नागरिक संघ नाही आहे. हे आपल्या आज्याकडून नातवाचा आणि नातीचं कौतुक करायला मिळतंय, हा देखील त्या ज्येष्ठ नागरिकांना. त्याबरोबर असे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं, यशस्वी झालेलेच आहेत. पण त्या ठिकाणी 10वीचं वर्ष आहे. हे 10वीचं वर्ष जीवनाला तलाठी मिळणारं वर्ष आहे पहा, की या गुणावरती विद्यार्थी मार्ग वेगवेगळे. कोण इंजिनियरला जातं, कोण डॉक्टरी कोर्सला जातं, कोण दुसऱ्या आणखी IT कोर्सेस आहेत, ह्या कोर्सेससाठी जातात. पण असे जे प्रमाण महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपली वाटचाल केली गेली पाहिजे. हे जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्याचं नाव किंवा एक आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यानं या ठिकाणी सतत अभ्यास परिश्रम करून चिकाची एकाग्रता किंवा आत्मविश्वास जिद्दीनं हे यश मिळवलेलं आहे. ते त्यांचं मोठं गुणगौरव आणि कौतुक करणार आहे पहा. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आपल्याला आहे की यापुढं अशा विद्यार्थ्यांना गुणगौरव होणं, त्याचप्रमाणे सत्कार होणं हे फार महत्त्वाचं. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं, प्रत्येक विद्यार्थ्या पालकाला वाटतं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, सरकारी अधिकारी व्हावा. पण हे सगळ्यांच्या वाट्याला शक्य नाही पहा. पण विद्यार्थी जर मुळात हुशार असेल, गुणवान असेल, तरच तो आपलं नावलौकिक मिळवतो, आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करीत असतो पहा. आणि त्याचबरोबर हा जो विद्यार्थी आहे, जर असे विद्यार्थी अधिकारी झाले किंवा ऑफिसर झाले तर आपल्या तालुक्याचं नावलौकिक, आईवडिलाचं नावलौकिक आहे, गावाचं नावलौकिक आहे, जिल्ह्याचं नावलौकिक आहे.
असं विद्यार्थ्यांना या ठिकाणी परिश्रम करून आपलं ध्येय कोणतं ध्येय येणार आहे, IAS व्हायचे काय एखादं इंजिनियरमध्ये अधिकारी व्हायचे किंवा एखाद्या रेल्वेमध्ये अधिकारी व्हायचे हे आत्तापासूनच ध्येय ठरवलं तर निश्चितपणे त्यांना यश मिळेल. 99.60 मार्क पडले. 99.60 मार्क पडले एक मोठी स्वातंत्र्य गावामध्ये असं आहे. त्याच्या बाबतीत त्यांनी एक सांगावंसं वाटतं की थांबलं का 2 मिनिटं एक पेपर पण आम्ही पालकांना देतो सरांच्या खूप चांगलं टॅलेंट, खूप आपल्याला खूप आशीर्वाद संघाच्या वतीनं आणि एवढं मोठं टॅलेंट मिळवली हे काय खूप खूप अभिनंदन कार्तिकी. त्याच्यानंतर शाळेचे नाव सांगा. सांगितलं त्या भाकरवाडीचे यादव साहेबांच्या बाबतीत मुलगी आहे. त्यामुळे यादव साहेबांना विशेष अभिमान आहे. यादव खेळी फर्स्ट क्लास मिळालेला आहे मुलीला आणि ते आपल्या आणि मोठे व्हा. यानंतर किंवा विनिशा वसवा असे 100% मार्क्स मिळवणाऱ्या कन्यारत्न आपल्या कोरेगाव विनिशा वसवा यांना खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. प्रियदर्शनी या विद्यालयातल्या विद्यार्थी या तपासी पाठ ओंकार आहे शिक्षण क्षेत्रात त्याबद्दल खूप अभिनंदन. त्याच्या पालकांनी पुढे यावं, पालकांचा आणि राहुल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. म्हणजे स्वतःलाही एक्सपेक्टेड नव्हतं की एवढे मार्क मी काढू शकते. सुरुवातीला सगळ्यांचं असं होतं 10वी आहे खूप अभ्यास करायचा असं असं, पण जसं 10वीत एंट्री केली तेव्हा म्हणजे स्ट्रेस आधी 2-3 महिने खूप झाला, पण त्यानंतर काही वाटलंच नाही. स्कूलला पण रोज गेले, क्लासेस पण, घरातल्यांनी मम्मी पप्पांचा खूप सपोर्ट होता माझ्यावर, त्यामुळं आज हे झालं आहे. फिरायला पण गेली आणि संध्याकाळी असं स्ट्रेस वाटायचं तेव्हा मम्मी बदली राऊंड मारायला जायची. मस्त आम्ही इथं रेल्वे स्टेशन MIDC एक राऊंड मारून यायचो तेव्हा मन फ्रेश व्हायचं आणि परत रात्री अभ्यास करून झोपायचं. म्हणजे जास्त वर्कलोड पण घेतला नाही, स्मार्ट वर्क केला आणि स्मार्ट वर्क केल्यामुळेच हे सगळं झालं आहे. आणि डॉंकी वर्कमध्ये मी अजिबात ट्रस्ट करत नाही. सारखं ते पुस्तक घेऊन रट्टा मार कॉन्सेप्ट समजून घेऊन अभ्यास केला तर नक्कीच यश मिळतं. आणि सगळ्यांना ज्येष्ठ नागरिक संघटनेला थँक्यू म्हणायचं आहे, कारण आम्हाला माहिती नव्हतं खरं असे सत्कार होतात. मलाही या संघटनेबद्दल माहीत नव्हतं खरं तर, आणि या कार्यक्रमामुळेच माहीत झाले. आता नक्कीच पुढे पण मी असंच यश कमवेन आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान शौर्या फिनिक्स स्कूलचे विद्यार्थी. आज तुमच्या सर्वांसाठी फार मोठा अभिमानाचा दिवस आहे. ही 10वीची परीक्षा आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, जो आम्ही सर्वांनीच त्यातून देणं यश कमवलं. त्यासाठी इथे उपस्थित माझ्या सर्व मैत्रिणींना मी मनापासून अभिनंदन बोलते. आणि हा आजचा गौरव समारंभ खरं तर आमच्या दिवस रात्र चिकाटीचा आहे. शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर
दिवस रात्र झगडणारे आमचे पालक. समाज म्हणतो की तुम्ही प्राप्त केलेलं यश सर्वांना दिसतं, पण त्यामागचे कष्ट, त्यामागची चिकाटी हे कोणी बघत नाही. तर इथून पुढे हा फक्त एक पायरी आम्ही पुढे गेलो. याच्यानंतर आम्हाला भरपूर यश कमवायचं आहे, उंच भरारी घ्यायची आहे. त्यासाठी मी सर्वांना एक गोष्ट सांगेन, रख हौसला बुलंद, तुम्हें आगे बढ़ना है. रख हौसला बुलंद, तुम्हें आगे बढ़ना है. एक दिन तुम्हारी जीत जरूर होगी जब सारा जग तुम्हें देखेगा. तुम्ही सर्वांनी आज मला इथे बोलवलं आणि माझ्या पाठीवरती शब्दास्तीची थाप मारली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. होते की अजून आहे की चालली भ्रमण चालले अजून. आज ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावरती जो एक कौटुंबिक पद्धतीनं जो सत्कार होतो, खऱ्या अर्थी मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आभार मानतो. खरं तर ह्या कार्यक्रमाचं मला स्वतःलाच जास्त दडपण आलेलं आहे, कारण आम्ही मोठे मोठे कार्यक्रम करत असतो. पण आज माझ्यासमोर मला सांगायला काही हरकत वाटणार नाही, सगळ्या सरांचा मार खाणारा विद्यार्थी आज सरांच्या बरोबर बसला आहे. त्यामुळे सर अजून जर तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या पुढे बोलताना खऱ्या अर्थी आज जो सत्कार जो घेतला आपण, त्या सत्काराचं एक वैशिष्ट्य आणि एक अनन्यसाधारण एक महत्त्व आहे. कारण ह्या ज्येष्ठांचा अनुभव आणि हे नवीन विद्यार्थी भविष्य यांचा आज मिलाप या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मनापासून जाणवला. आम्ही आमच्या शैक्षणिक जीवनामध्ये आमच्या वेळी फार काही एवढी माध्यम नव्हती. वह्या, पुस्तकं, गाईड आणि सर याच्या व्यतिरिक्त आम्हाला शिक्षणाचा सोर्स नव्हता. पण ह्या नवीन युगात ह्या सगळ्या मुलांना आज कॉम्प्युटर आहेत, AI आहे, त्यांना विचारायला, त्यांना माहिती घेण्यासारखं विषय आहे. पण त्याचप्रमाणे ह्याच कॉम्प्युटरच्या जीवनामध्ये आज गेम्स आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या टाळून ह्या मुलांनी इतक्या चांगल्या पद्धतीने नंबर मिळवला, त्याबद्दल खऱ्या अर्थी ह्या मुलांचं कौतुक आपण केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे आज ह्या ज्येष्ठ सर्वच आपल्या संघाने एक कोरेगाव शहरामध्ये आम्ही बहुतेक काम करत असतो. आज कोरेगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. पण कोरेगावचं एक चांगलं कल्चर जपण्याचं काम, कोरेगाव शहरात एक चांगले विचार देण्याचं काम आज MD सर असतील, आमचे पिटकर सर असतील, इनामदार सर असतील आणि समोर सगळेच भेटलेले की ज्या लोकांच्या सहवासात आज ह्या मुलांना हुशार आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण त्यांनी नंबर त्यांचा रिझल्ट दाखवला आहे. पण मगाशी आमच्या गुजरे साहेबांनी सांगितलं की स्वामी विवेकानंदांचं उदाहरण दिलं. आज ज्ञानी होण्याची गरज आहे. हुशार आहेत हे यांनी सिद्ध केलेलं आहे, पण ज्ञानी होण्यासाठी ह्या ज्येष्ठ लोकांची कायम आपल्याला संगत लागते. ही जी लोक आज ज्या पद्धतीनं कार्यक्रम झाला, मला नाही वाटत की कोरेगाव शहरात इतक्या चांगल्या पद्धतीनं आपुलकीनं कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं जे ह्या आज आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्याकडून जे प्रेम तुम्हाला भेटलं, हे प्रेम तुम्हाला किंवा एक आशीर्वाद म्हणा, हे आशीर्वाद आणि हे प्रेम, त्या प्रेमाच्या जोरावर त्यामध्ये तुमच्या हुशारीचं कौतुक पण आहे, पण तुमच्या भविष्याची काळजी घेण्याची मानसिकता. सर्वांनी सांगितलं की तुम्ही आज चांगल्या पद्धतीनं मार्क केलेले आहेत, पण ही 10वी म्हणजे ही तुमच्या आत्ताची झालेली सुरुवात आहे. तुमची एक दृष्टिकोनातून ह्यांनी पाठीवर थाप पण थोपटली आहे, पण तुमच्या भविष्याच्या काळजीनं तुम्हाला सल्ला देण्याचं सुद्धा काम आजच्या ह्या ज्येष्ठ नागरिकांचं झालं. त्यामुळं सर ह्या कार्यक्रमाचं नक्कीच इतर सर्व सत्कारांच्या पेक्षा काहीतरी वैशिष्ट्य म्हणजे हे अनन्यसाधारण आहे. आपली काळजी, आपलं प्रेम. नक्कीच सरांनी सरांनी सांगितलं की आज समाज व्यवस्थेत खऱ्याच अर्थी जास्त अनाथ आश्रम चालू झालेली आहे. आज
ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळायला पाहिजे. आज मी एक पालक म्हणून, कारण माझा सुद्धा सर मुलगा आता 10वी ला होता आणि त्यानं पण चांगले मार्क पडले, त्याला मी पुण्यात घातलं आहे. पण मी पालक म्हणून सुद्धा सांगतो, आमचे दिवस होते, आम्हाला 10वीपर्यंत सर काय वाटत नव्हते की किती रुपये आमचे गेले असतील. पण आज पालकांच्या जबाबदाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना माहीत नाही की सगळ्यात जास्त हा पालक सर आत्ता, कारण बालवाडीपासून पैसे लागायला, एज्युकेशन महाग झालं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पालकांची आपल्या काळजी घेतली पाहिजे की आपले पालक सातत्यानं आपल्या होणाऱ्या इथून पुढच्या शैक्षणिक खर्चाच्या प्रेशरमध्ये असतात. तुम्हाला पण ह्या गोष्टींची जाणीव होऊन तुम्हाला सुद्धा आपल्या पालकांच्याबद्दल कृतज्ञता पाळून ह्या भविष्यातल्या वाटचाली चोखाळल्या पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकांना इथलं पुढचं शिक्षण, आमच्या पिढीचं शिक्षण एवढं सर नव्हतं, पण आज आम्ही बघतोय आमच्या मुलांच्या पासून सगळ्यांच्या पासून की प्रत्येक गोष्टीला आता अर्थकारणाची जोड लागायला लागलेली आहे. पण त्यातूनही आपण ह्या सगळ्या ज्येष्ठ माणसांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आज अनाथ आश्रमाचा सर विषय झाला, खऱ्या अर्थी आपण बऱ्याचदा कोरेगाव शहरात किंवा कुठेही आदर्श माता पुरस्कार घेतो. तर तुमच्या माध्यमातून आदर्श पुत्र किंवा आदर्श हा पुरस्कार घेण्याची एक मी संकल्पना सुचवतो. त्याच्यावर तुम्ही विचार करा की खऱ्या अर्थी जर आपण ही संकल्पना राबवली तर कुठंतरी मुलांच्यातही ह्या कॉम्पिटिशन लागलं पाहिजे की आदर्श मुलं की जे आई वडिलांची काळजी घेणारी. आदर्श माता पिता तर असतातच त्याला, कारण कुठल्याच माता पिताला वाटत नाही की आपली मुलं कधी वाईट संगतीला जावी किंवा त्यांनी प्रगती करू नये. पण आज समाजात आदर्श मुलं घडण्याची गरज आहे. एखादा मुलगा हुशार होतो किंवा बाकीच्या काही गोष्टी करतो, फार मोठी प्रगती करतो आणि आईवडिलांची जर हेळसाळ करत असेल तर त्यांनी प्रगती शून्य आहे असा मी मानणारा मी स्वतः आहे. त्याच्यामुळं नक्कीच सर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम एका भावनिकदृष्ट्या आणि कोरेगावच्या एक सामाजिकदृष्ट्या अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. असेच आपण वरचेवर कार्यक्रम घेत जावा. आपण ज्येष्ठ आहात, मी तुम्हाला फार काय सगळ्यांना काही असं सांगण्यासाठी मी उभं राहू शकत नाही, पण जे काही जमल ते तुमचा एक मुलगा म्हणून मला कधीही कुठलीही जबाबदारी सांगा, मी 100% आपल्याला आश्वासित करतो की मी कधीच आपल्याला नकार देणार नाही की आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आणि सर्व ज्येष्ठ मंडळींचे आरोग्यपूर्ण 100 वर्षाचे सगळ्यांचे कार्यक्रम जावे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सगळे उपस्थित असावं ही ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी नमस्कार. आज आपल्या कोरेगाव नगरीमध्ये भैरवनाथ सेवा संघातर्फे आपल्या कोरेगाव नगरीतील गुणवंत घरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बर्गे साहेब आलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी आपल्या संघाची भूमिका आणि कार्य याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आपल्या नगरीमध्ये किती जास्तीत जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत, विद्वान. आम्हाला सुद्धा आश्चर्य कौतुक वाटतं आहे की 99% विद्यार्थी आहेत आणि ते निश्चितच आपल्या कोरेगावचं नाव यापुढे मोठं करणार आहेत, उज्ज्वल करणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यांच्याबद्दल आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना अभिमानसुद्धा आहे. हे विद्यार्थी भविष्य काळामध्ये फार मोठे व्हावे आणि त्यांनी आम्हाला कधीतरी सांगावं की तुम्हीच आम्हाला सत्कार केला आहे, प्रेरणा वगैरे दिली तर आम्हाला अजून आम्ही सत्कार करू. की 10वीत सत्कार केलेले विद्यार्थिनी आज मोठी झालेली आहे. मला वाटतं विद्यार्थी नाहीच आहे, नाही का? आला नाही का? मग मेजॉरिटी मेजॉरिटी विद्यार्थिनींचीच आहे. ही माझ्या दृष्टीनं फार फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कोरेगावमध्ये मुलींनीच बाजी मारलेली आहे, हा एक शब्द आहे आपल्याकडं वापरत असणारा, बाजी मारलेली आहे. आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये, आवडत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करावं आणि आपलं स्वतःचं, आईवडिलांचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं अशी मी अपेक्षा
व्यक्त करते. इनामदार सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. नंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या ज्येष्ठ नागरिकांप्रती, त्या अतिशय चांगल्या आहेत, आवडल्या मला. त्यांनी आपल्याला सहकार्य करण्याची सुद्धा हाती दिलेली आहे. आणि अशाच प्रकारचं तरुणांनी सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघावर कृपादृष्टी ठेवावी अशी मी त्यांना विनंती करत आहे. पालकसुद्धा मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेले आहेत. विद्यार्थी आणि पालक यांनासुद्धा धन्यवाद देते. आणि अशा ह्या श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या छोट्याशा का होईना गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमाच्या सत्कारासाठी माझे सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू, नंतर पालक भगिनी, सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. वेळात वेळ काढून त्याबद्दल श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी सर्वांचे खूप आभार मानते. त्याच्यानंतर ते कोण जातात नावाले केला नाही किंवा करता आला नाही ते सर्व मान्यवर ते उपस्थित असतात सर्वजण या सर्वांना खूप खूप आभार मानते.